नमस्कार शिक्षक बंधूंनो, 21 जून 2026 रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आपण TET 2025ची प्रश्नपत्रिका गणित विभाग आपण सोडवत आहोत. 30 प्रश्न असतात. 30पैकी 30 मार्क्स पडण्यासाठी निश्चितच या पद्धती उपयुक्त ठरणार आहेत. प्रश्नपत्रिकेतील 11 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. आपण पुढचा 12वा प्रश्न घेणार आहोत. 5.25 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचे आहे. त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले तर अजून किती मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण बाकी आहे? हे पर्याय आहेत. कन्व्हर्जन रूपांतर आपणास माहीत असणं गरजेचं आहे. मिली, सेंटी, डेसी, मीटर, डेक्का, हेक्टो, किलोमीटर हे रूपांतर माहीत आहे. डावीकडून उजवीकडं 10 पटीनं संख्या वाढत जाते. 5.25 किलोमीटर लांबीचा रस्ता डांबरीकरण करायचा आहे. मांडणी कशी करायची? 5.25 म्हणजे या ठिकाणी 525, 5.25 या ठिकाणी किलो, हेक्टो, डेक्का याच्या खाली आलेला आहे. त्यानंतर त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करायचे. 9.5 हेक्टो, 9.5 हेक्टो हित आहे. त्यामुळं या ठिकाणी ही मांडणी अशी 9.5 म्हणजे 95 दिलं 9.5 9.5. आता यांची वजाबाकी करायची आहे. 5.25 किलोमीटर लांबीच्या रस्त्यातनं 9.5 हेक्टोमीटर कसं वजा केलं म्हणजे हे 525 वजा 95. ओके. 52, 5 गेले 0, 52 मधून 9 गेले 43 उरले. विचारलेला आहे तर अजून किती मीटर लांबीचा, मीटर येत आहे म्हणून अजून 0 द्यायचं. 4300 मीटर लांबीचा रस्ता अद्याप डांबरीकरण करायचा बाकी आहे. 4300 अचूक पर्याय नंबर 3. मांडणी अचूक असावी, उत्तर अचूक निघणार. पुढचा प्रश्न आहे 13वा. सकाळी 7:45 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता संपला तर सामना किती वेळ चालू होता? हे पर्याय आहेत. या ठिकाणी सामना कधी चालू झालेला आहे? सकाळी 7:45 वाजता म्हणजे 7:45ला चालू झालेला आहे. 7:45 उणे 7:45 म्हणजे 8ला 15 मिनटं कमी आहेत म्हणजे 7:45 आणि तो सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता संपला. दुपारी 2:30 वाजता म्हणजे 24 तासाच्या घड्याळामध्ये 12 आणि 2 14.30. त्यातून 7:45 वजा करायचं. 30मधनं 45 जात नाहीत. त्यासाठी 60 मिनटाचा हातचा घ्यायचा. 60 आणि 30 90मधनं 45 गेले, 45 उरले. हातच्या दिला 1 तासाचा. 7 आणि 1 8 वजा करायचे. 14मधून 8 गेले, 6 उरले. म्हणजे 6:45 म्हणजे 6.25 तास सामना चालला. पर्याय पहिलाच आहे, 6.25 तास. ओके. 36,060 मण्यापासून प्रत्येकी 12 मण्यांची एक माळ याप्रमाणे माळा तयार केल्या जास्तीत जास्त किती माळा तयार होतील? भागाकार सोपा आहे, परंतु त्यामध्ये ज्या काही अडीअडचणी येतात त्या तुम्ही कशा सोडवताय? भागाकाराचं डीप नॉलेज, सखोल ज्ञान आपणास किती आहे हे या प्रश्नातून पाहिलं जाणार आहे. 36,060ला भागिले 12 करायचं. ओके. 12 मण्यांची एक माळा. किती माळा जास्तीत जास्त? 12 × 12. 36ला 12 × 36. या 0ला भाग जात नाही म्हणून 0. या 6ला भाग जात नाही म्हणून 0 पुन्हा. आणि मग एकदम 60ला भाग घालवायचा. तुम्ही 12×5 = 60 कराल, 305 उत्तर काढाल. 1 0 6ला भाग जात नाही म्हणून 3005 माळा तयार होतील. 3005 माळा. या ठिकाणी 305 पण आहे बरं का. आपण काढलेलं उत्तर, चुकून काढलेलं उत्तर तेही आहे. अशी फसवी उदाहरणं असतात. 3005 माळा अचूक पर्याय नंबर 4. ओके. अशा पद्धतीनं
पुढचा, एका पुस्तकाची 5/7 पाने वाचली तेव्हा 56 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील? हे पर्याय आहेत. आता 5/7 पानं वाचली. आपण एका पुस्तकाचे हे 7 पैकी 5 भाग 7 भाग करूया. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7. आता त्यामध्ये 7 भाग पुस्तकाचे केले, त्यामध्ये 5 भाग वाचले 5 भाग उरले किती? हे 6 7 2 भाग उरले. 2 भाग म्हणजे किती पानं शिल्लक राहिली? 56 पानं शिल्लक राहिली. 2 भाग म्हणजे 56, म्हणजे 1 भाग म्हणजे 28. असे 7 भागाचं पुस्तक आहे. 1 भाग म्हणजे 28, त्याला 7 न गुणायचं. 28 सत्ते 196. त्या पुस्तकाची पानं 196 असणार आहेत. अचूक पर्याय नंबर 1. ओके, अशा पद्धतीनं. पुढं 4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले जातात तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल? आता 4.5 मीटर कापड लागते या 2 शर्टासाठी. ओके, एका शर्टला काढे की भागिले 2 करायचं. 2 दुनी 4 म्हणजे 2.25 मीटर. 4.5चं निम्म 2.25. 4.5 म्हणजे 4.5, 2.25. एका शर्टला 2.25 मीटर कापड लागतेच आत्तासुद्धा. 15 शर्टचं काढूया. 15 5 75ला 5 हातच्याले 7. 15 दुने 30 7 37ला 7 हातच्याले 3. 15 दुने 30 7 37. 15 दुने 30 आणि हातचे 3 आलते 33 75 म्हणजे 33.75 मीटर. पॉईंट दिला, मीटरमध्ये काढायचं. 33.75. पुन्हा एकदा बघा. 15 5 75ला 5 हातचे आले 7. 15 दुने 30 7 37ला 7 हातचे आले 3. 15 दुने 30 3 33.75. म्हणजे अचूक पर्याय या ठिकाणी नंबर 3 आहे. 33.75 मीटर कापड लागेल. पाहूया पुढचा प्रश्न. ओ केंद्र असलेल्या वर्तुळ कोण ADBच्या बाजूंना बिंदू A व B मध्ये स्पर्श करते? म्हणजे कोण ADBच्या बाजूंना बिंदू A व B मध्ये स्पर्श करते, म्हणजे कोण ADBच्या बाजू, या ADBच्या बाजूंना वर्तुळ A आणि B मध्ये स्पर्श करते. जर माप कोण ADB बरोबर 68 असेल तर माप कोण AOB किती? या ठिकाणी हे पर्याय आहेत. आपण एक वर्तुळ काढूया कच्चं. हे O केंद्र असणारं वर्तुळ काढलं. आता या ठिकाणी हा कोण तुमचा ADB आहे. कोण ADBच्या ज्या बाजू आहेत त्या वर्तुळाला इथं A मध्ये आणि इथं B मध्ये स्पर्श करतात. आणि हा जो कोण दिला आहे तो दिलेला आहे किती मापाचा? 68 मापाचा दिला. 68 मापाचा. ADB 68 मापाचा दिला आहे. तर विचारलेला कोण आहे? AOB. कोणता कोण? AOB. तयार करूया. इथं आपल्याला माहिती आहे वर्तुळाची OA ही त्रिज्या आहे, OB ही त्रिज्या आहे. वर्तुळाची त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते, म्हणजे कोन OAD 90 अंशाचा. कोन OBD हा सुद्धा 90 अंशाचा, कारण OB ही त्रिज्या या स्पर्शिकेला लंब आहे. आणि मग OADB हा चौकोन झाला ना. चौकोनाच्या 4 कोणांच्या मापांची बेरीज 360 असते हे ज्ञात आहे आपणास. मग OAB जवळचा 90 मापाचा, OBD जवळचा 90 मापाचा 180 झाले. उरली बेरीज 180. मग 180 कोण AOB जवळचा कोण हा कोण आहे त्याचं माप आणि दिलेला ADB 68 माप. म्हणजे ह्या दोघाची 180 बेरीज आहे, त्यातला एक दिला 68. आपण 180 वजा करूया. 10 मधून 2 गेले, 8 गेले, 2 उरले. हाच्या दिला 18 मधून 6 7 गेले, उरले 11. म्हणजे हा नक्की किती असणार आहे? 112 अंशाचा असणार आहे. पाहूया मग. 112 अंशाचा कोण अचूक पर्याय नंबर 2. पाहूया, जाऊया पुढं. आपण प्रश्न आता 18वा घेणार आहोत.
काही मजुरांची 10 दिवसाची मजुरी 19,200 रुपये होते. ओके, काही मजुरांची 10 दिवसाची मजुरी 19,200 रुपये मिळते. मजुरांची संख्या 3ने कमी केली तर 5 दिवसाची मजुरी 6,000 रुपये होत असल्यास प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी किती हे काढायचं आहे. इथं आपण म्हटलं दिवस आणि मजुरी. 10 दिवसाची मजुरी 19,200 रुपये मिळते. एका दिवसाची या 10नं 19,200ला भागलं 0 जातं 1,920 रुपये. बरोबर. इथं मजूर आहेत. आता इथं एक मजूर आहेत. मजुरांची संख्या 3ने कमी केली म्हटले. मजुरांची संख्या 3ने कमी केली तर 5 दिवसाची मजुरी 6,000 रुपये होते. 3ने कमी केली म्हणजे 1 वजा 3 मजूर झाले. मग 5 दिवसाची मजुरी 6,000 रुपये. इथं 10 दिवसाची मजुरी 19,200, एका दिवसाची 1,920. 5 दिवसाची 6,000 तर एका दिवसाची ह्याला भागायचं. 60ला 5नं भागलं 12 आलं आणि या 200 म्हणजे 1,200 रुपये एका दिवसाची मजुरी. आता मजुरांच्या संख्येत किती फरक आहे तर 1 आणि 1 वजा 3. 3ने कमी केली म्हटलं जाते. 3ने कमी केली मग मजुरांच्या मध्ये फरक 3 आहे. हा फरक 3 आहे. ओके, मजुरांच्या संख्येमध्ये 3चा फरक आहे. मग एका दिवसाच्या मजुरीमध्ये किती फरक आहे. एका दिवसाच्या मजुरीमध्ये मग 1920मधनं इथं एका दिवसाची मजुरी 10 मजुरांची 10 दिवसाची 19,200, एका दिवसाची 1920. आता आपण भेटली इथे पण एका दिवसाची 1920मधनं 1200 गेले 0 हे 2, 19मधनं 12 गेले 720 रुपये. म्हणजे 3 मजुरांची एका दिवसाची मजुरी 720 आहे. 3 मजुरांची. मग एका दिवसाची ह्याला 3नं भागायचं. 24×72 0 मध्ये 240 रुपये एका दिवसाची मजुरी असणार आहे. ओके, 240 रुपये. अचूक पर्याय नंबर 4. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण प्रत्येक शिक्षकापर्यंत नेला पाहिजे. या ठिकाणी 21 जून रोजी असणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच अशा प्रकारची उदाहरणं असू शकतात. आपण आणखी काही प्रश्नपत्रिका 24, 22, 23च्या सोडवणार आहोत. इतक्या सरावानं 21 जूनचा पेपर तुम्हाला 30पैकी 30 मार्क्स गणिताची देऊ शकतो. यात कोणती शंका नाही. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्या आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.